नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये टेम्पररी रेजिडन्स सर्टिफिकेटसाठी अप्लाय कशाप्रकारे करायचं आहे, म्हणजे तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि त्यासाठी आपले सरकार या पोर्टलवरून घरी बसल्या कशाप्रकारे अप्लाय करता येईल, हे सगळे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी यामध्ये पण 3 प्रकार असतात. रहिवासी प्रमाणपत्र असतो आणि त्यामध्ये तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र असतो आणि स्थानिक वास्तव्याचा दाखला असतो. तुम्हाला कोणता सर्टिफिकेट हवा आहे तुम्हाला ठरवायचं आहे. यामध्ये जर स्थानिक वास्तव्याचा दाखला जर बघितलात तर ते बॅचसाठी म्हणजे 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये या ठिकाणी राहतो अशा प्रकारचा सर्टिफिकेट असतो. तो स्थानिक वास्तव्याचा दाखला हवा आहे का तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र हवा आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय कशाप्रकारे करायचं या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशनपासून ते सर्टिफिकेट डाउनलोडपर्यंत जे आहे बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. याचा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता. सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी नवीन युजर नोंदणी करा यावरती क्लिक करून तुम्हाला नोंदणी करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पर्याय 1 सिलेक्ट करायचा आहे आणि पर्याय 1 सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा आणि 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. 10 अंकी मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP पाठवा यावरती क्लिक करून आपल्या मोबाईलवरती एक OTP दिला जाईल. ते OTP आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. वन टाईम पासवर्ड या ठिकाणी टाकल्यानंतर युजरनेम जे आहे युजरनेम आपल्याला क्रिएट करायचे. या ठिकाणी OTP आपण टाकून घेऊ. जे 6 अंकी OTP राहील ते OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एक युजरनेम क्रिएट करायचे आहे, जे म्हणजे कोणी आजपर्यंत यूज केले नाही ते युजरनेम एक क्रिएट करायचे. त्यानंतर चेक युजरनेम अवेलेबिलिटी यावरती क्लिक करून तुम्हाला हे युजरनेम अवेलेबल आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी यू कॅन यूज युजरनेम अशा प्रकारचं जर मॅसेज येत असेल तर तुम्ही ओके करून घ्यायचं आहे आणि हा युजरनेम जे आहे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचं आहे. या ठिकाणी 2 वेळा पासवर्ड टाकल्यानंतर इंग्रजीमध्ये आपलं पूर्ण नाव या ठिकाणी आधार कार्डवर जे असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे अर्जदार कोण असेल त्याचं या ठिकाणी पूर्ण नाव आणि ॲटोमॅटिकली मराठीमध्ये या ठिकाणी येऊन जाईल. जसं तुम्ही इंग्लिशमध्ये या ठिकाणी टाईप कराल संपूर्ण नाव मराठीमध्ये येऊन जाईल आणि त्यानंतर जन्मतारीख टाकून टाकायचे, वय ॲटोमॅटिकली येऊन जाईल. हे सगळं डेटा फिलअप केल्यानंतर तुम्हाला मला मान्य आहे यावरती क्लिक करून नोंदणी करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, आपली जी नोंदणी आहे कंप्लीट झालेली आहे. तर आमचं जे युजरनेम आहे याला कॉपी करून घेतो आणि या ठिकाणी ओके करून घ्यायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला या होमपेजवर यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे आहे नवीन युजर आता जे रजिस्टर केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा या ठिकाणी युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. जे तुम्ही युजर ID आता क्रिएट केली ते युजर ID तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नंतर पासवर्ड या ठिकाणी टाकायचं आहे आणि जसेच्या तसं या ठिकाणी कॅप्चा पण टाकून घ्यायचं आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. तुमचा जे रजिस्ट्रेशन कंप्लीट आहे, रजिस्ट्रेशन अशा प्रकारे जे आहे कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्हाला लेफ्ट साईडला जे आहे महसूल विभाग या ठिकाणी सर्च करायचं आहे. महसूल विभाग या ठिकाणी शोधून घेऊया आपण. महसूल विभाग यावरती क्लिक करून घ्या. त्यानंतर उपविभाग म्हणजे तुम्हाला महसूल सेवा करून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे राष्ट्रीयत्व, वय राष्ट्रीयत्व यावरती क्लिक करून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस लिस्टमध्ये जायचं आहे. जाऊन या ठिकाणी तुम्हाला जे सर्टिफिकेट हवं आहे, ज्या सर्टिफिकेटसाठी तुम्ही अर्ज करू इच्छिता यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज करतो आहे, तर या ठिकाणी जे आहे तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र यावरती क्लिक करून या ठिकाणी जे डॉक्युमेंट मागते हे तुम्हाला स्कॅन करून रेडी ठेवायचं आहे. तर किमान एक डॉक्युमेंट, पत्त्याचा पुरावा, इतर दस्तावेजमध्ये शिधापत्रिका किंवा वीज देयक
आधार कार्ड असे जे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला एक एक करून स्कॅन करून ठेवून घ्यायचे आहेत. इतर दस्तावेजमध्ये वीज देयक, भाडेपावती, शिधापत्रिका याच्यामधील कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला जे स्कॅन करून अपलोड करावे लागेल. त्यानंतर वयाचा पुरावा जे आहे यामध्ये जन्माचा दाखला किंवा बोनाफाईड किंवा शाळेच्या प्रवेशाचा उतारा म्हणजे निर्गम उतारा अशा प्रकारचं याच्यामधून कोणते पण एक डॉक्युमेंट जे अपलोड करावे लागेल. आणि यामधून रहिवाशीचा पुरावा म्हणून ग्रामसेवकने दिलेला किंवा तलाठीने दिलेला किंवा कलेक्टर ऑफिसकडून आलेला या ठिकाणी तुम्हाला एक डॉक्युमेंट जे अपलोड करायचं आहे. त्यानंतर स्वयंघोषणा आणि इतर हे सगळे डॉक्युमेंट स्कॅन केल्यानंतर जमा करून घेतल्यानंतर स्कॅन करून पुढे जा या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पुढे जा या बटनावरती क्लिक केल्यानंतर प्रमाणपत्राचे नाव म्हणजे तुम्हाला जर रहिवाशी प्रमाणपत्र हवं आहे तर रहिवाशी प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवाशी दाखला हवा आहे तर तात्पुरता रहिवाशी, स्थानिक वास्तव्याचा दाखला हवा आहे तर स्थानिक वास्तव्याचा दाखला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी बॅचसाठी काढतो आहे तर स्थानिक वास्तव्याचा दाखला यावरती क्लिक करतो. जर तुम्हाला कोणत्या कारणासाठी हवं आहे ते जाणून तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी संबोधनमध्ये तुमचा कुमार, श्री, श्रीमती जे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी श्री सिलेक्ट करून वडिलांचे या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुमचा व्यवसाय काय असेल व्यवसाय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. व्यवसाय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी या पत्त्यावर केव्हापासून राहता तुमचा जे जन्मदिनांक असेल ते तुम्हाला या ठिकाणून सिलेक्ट करून घ्यायचा म्हणजे इयर जे असेल तुमचा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावा. आणि अर्जदाराचा निवासी पत्ता या ठिकाणी तुमचा घर क्रमांक आणि या ठिकाणी सगळे डिटेल जे फिलअप करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला जिल्हा, तालुका आणि गाव आणि आपल्या गावाचा पिनकोड जे असेल पिनकोड पण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी पिनकोड आपला 6 अंकी जे असेल ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी लाभार्थ्याचे तपशील म्हणजेच या ठिकाणी केव्हापासून राहता सर तुमचा डेट ऑफ बर्थ जे असेल ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे इयर जे असेल ते. आणि त्यानंतर तुम्ही किती वर्षापासून राहता हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदार स्वतः आहे हे सगळं डेटा फिलअप केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे आणि जन्माचे तपशील या ठिकाणी हो करायचं आहे. शैक्षणिक माहिती भरताना तुमचे जे शिक्षण झालेले आहे ह्या ठिकाणी शिक्षण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला संस्थेचे नाव म्हणजे कोणत्या शिक्षणाच्या आधी तुम्ही जे शिकलेले आहेत महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक हे सिलेक्ट करायचं आहे. नंतर प्रवेश वर्ग म्हणजे तुम्ही कधी प्रवेश घेतला आहे तुमच्या शाळेमध्ये म्हणजे 10वीचं सिलेक्ट करता येईल तर 10वीत तुम्ही कधी प्रवेश घेतला आहे आणि कधी ते 10वी तुमची कंप्लीट झालेली आहे हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक ठिकाण म्हणजे ते तुमची शाळा कुठे होती आणि तुम्ही कुठे शिक्षण घेतलं त्याचं या ठिकाणी जे त्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर ॲड या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला हे शैक्षणिक माहिती जे आहे अपलोड करून द्यायची आहे किंवा सेव्ह करून ठेवायची आहे. तर ॲड या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुमचं जे आहे शैक्षणिक माहिती या ठिकाणी झालेली आहे. जर काही गडबड होत असेल तर डिलीट करून पण तुम्ही हे करू शकता. जर इतर राज्यातून अर्जदार जर आलेला असेल तर या ठिकाणी हो करायचं आहे, अदरवाईज या ठिकाणी नाही करून चालायचं आहे. आणि इतर जिल्ह्यात काही लाभार्थी घेतो आहे का शासकीय योजनेचा या ठिकाणी असेल तर हो नाहीतर नाही. आणि त्यानंतर प्रमाणपत्र कशासाठी हवं आहे त्याचे तपशील द्यायचे आणि टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करून समावेश करा या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्रमाणपत्र कशासाठी हवं आहे ते लिहून समावेश करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ओके या पर्यायावरती क्लिक करून तुमचा जे अर्ज आहे तुमचा जे ॲप्लिकेशन आहे अशा प्रकारचं सेव्ह झालेलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी ओके करून घ्यायचं आहे. ओके करून तुम्ही जे डॉक्युमेंट आता सेव्ह केलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं आहे आणि फोटो जे आहे तुमचा 160 पिक्सल टू 200 या ठिकाणी जे आहे तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहे विदिन रेंजमध्ये. त्यानंतर तुम्हाला ओळखीच्या पुराव्यामधील आधार कार्ड असो मतदान कार्ड असो या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड फाईलवरती क्लिक करून तुम्ही जे या ठिकाणी अपलोड करू शकता. आणि त्याची साईज जे असेल 75 KB ते 500 KB इतकी असावी. अदरवाईज तुमचा जे
डॉक्युमेंट असेल ते नाकारला जातील. तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहावी लागेल. 75 KB ते 500 KB तक तुमची जी आहे फाईलची साईज असावी. ते PDF किंवा JPG फाईलमध्ये राहावं. त्यानंतर तुम्हाला पत्त्याचा पुरावामध्ये वीज बिल असो, आधार कार्ड असो सिलेक्ट करायचं आहे आणि ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. तसेच शिधापत्रिका आणि अपलोड फाईलवरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी प्राथमिक शाळेचा निर्गम असो किंवा बोनाफाईड असो तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रहिवासी पुराव्यामध्ये ग्रामसेवकाने दिलेलं असेल तर ग्रामसेवक सिलेक्ट करायचं आहे. जे तुमच्याकडे रहिवासी पुरावा असेल ते सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर अनिवार्य डॉक्युमेंट इतर आणि स्वयंघोषणामध्ये तुम्हाला TC अपलोड करू शकता आणि स्वयंघोषणा अपलोड करू शकता. यामध्ये स्वयंघोषणामध्ये तुम्ही या ठिकाणी जे आहे खाली दिलेलं जे स्वयंघोषणा पत्र आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला जे आहे स्वयंघोषणा पत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे. स्वयंघोषणावरती जसे आपण क्लिक कराल अशा प्रकारचा एक PDF फाईल ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला अर्जदाराचे पूर्ण नाव, त्यांचे सगळे डिटेल्स फिलअप करून तुम्हाला जे या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपलोड ऑल डॉक्युमेंट्स जे आहेत अपलोड यावरती क्लिक करून टाकायचे आहेत. अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तुमचं अपलोड होऊन जाईल. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला 33.60 रुपयेचा जे आहे पेमेंट करून टाकावं लागेल. अशा प्रकारचा तुमच्यासमोर ओपन होईल पेमेंट ऑप्शन. तर पुष्टी करा यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून तुमच्या हिशोबाने तुमचा जे पेमेंट मेथड तुम्हाला सोपी पद्धत पडते तर तुम्हाला ते सिलेक्ट करून या ठिकाणी मी QR कोड सिलेक्ट करतो. या ठिकाणी जे मेक पेमेंट यावरती क्लिक करून घेतो. त्यानंतर प्रोसीड विथ पेमेंट आणि QR कोड जे आहे आपल्या फोनपे, गुगल पे किंवा कोणत्याही माध्यमातून आपण जे आहे याला स्कॅन करून किंवा आपण UPIचा ID पण टाकून या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट स्टेटस जे अशा प्रकारचं दाखवले जातील. त्यामध्ये तुम्हाला हे जे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुलचा मेसेज येईल आणि यामध्ये प्रिंट या बटनावरती क्लिक करून तुम्हाला जे आहे हे पावती प्रिंट करून घ्यायची किंवा सेव्ह करून ठेवून घ्यायची. यामध्ये तुम्ही प्रिंट या पर्यायावरती क्लिक करून हे जे फाईल आहे तुम्ही सहजपणे आपल्या मोबाईलमध्ये किंवा प्रिंटआउट काढून पण हे सेव्ह करून ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्ही जे आहे टेम्पररी रहिवासी प्रमाणपत्र असो किंवा स्थानिक वास्तव्याचा दाखला असो या ठिकाणी डॅशबोर्डवरती जाईल. डॅशबोर्डवरती गेल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला ओपन होईल. यामध्ये सर्व्हिस कोणती आहे, रेजिडेन्स सर्टिफिकेट आहे, डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत, पेमेंट पण झालेलं आहे आणि पेमेंट स्टेटस डन आहे. रिसिप्ट पण या ठिकाणी डाउनलोड करू शकता. ॲप्लिकेशन स्टेटस इन प्रोसेस आहे आणि सर्टिफिकेट या ठिकाणी पेंडिंग दाखवतं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन दिला जाईल. या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर रिजेक्शन होत असेल तर रिजेक्शन स्टेटसमध्ये तुमचं जे रिजेक्शनचे रिझन दिले जातील. अशा प्रकारे तुम्ही पुन्हा एक 5 दिवसानंतर लॉग इन करून सर्टिफिकेट जे डाउनलोड करू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून पण सांगू शकता. धन्यवाद.